झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। शहरातल्या माणसाला चेहरा नाही, घरातून बाहेर पडल्यावर आपण गर्दीतलेच एक होऊन जातो। अहो इथे आपल्या जोडीदारासोबत 4 प्रेमाच्या गोष्टी करायलाही एकांतच मिळत नाही। म्हणूनच एक जोडपं गेलंय स्मशानात। पाहूया त्यांना स्मशानात तरी स्मशान शांतता मिळते का। हा परफॉर्मन्स सादर करायला आपल्या समोर येत आहेत गायत्री, पवन, क्रिश आणि काजल। चला हो चला चला लवकर चला। माझं जे दिमाग आहे ना पूर्ण दिशाने चालू झालं। आता गायत्री माझी पार्टनर आहे, कसं काय करायचं, जिंकायचं, हारायचं। काजल आमच तुम्हाचे आमचं तुमच्या माणसांपेक्षा आमच काय मला ते जसं अटकत फटकत बोलत होती तसं तसं मला कसं तरी वेगळंच वाटत होतं। एवढ्या जागात आम्ही 40 जण राहतो, 40 जण राहतो एवढ्या जागा 40। अहो कुठे आणलेत? अहो सांगा ना कुठे आणले? अहो अहो टंटणान सरप्राईज। बापरे काय हो? खूप दिवसानंतर एखादी जागा भेटली। नाही ते खूप भीती वाटते। तुम्ही चला इथे दुसरीकडे जाऊ आपण, चला लवकर। थांब, तुझं नेमकं म्हणणं काय आहे? तुला गर्दीमध्ये नेलं तर तुला लाज वाटती आणि एकटीमध्ये नेलं तर भीती वाटती। अहो अशा ठिकाणी एकटं आणलं तर भीती वाटणार नाही तर काय? आणि कुठला नवरा आपल्या बायकोला मशनात आणतो? बोलू नको। करू नको, तू कन्फ्युज होतीन। भूताचं प्लीज नाव घेऊ नका, मला खूप भीती वाटते। यायला इथं आयडिया चांगली आहे, इतक्यात गळत पडती। ते बघ भूत, नाहीये भूत, का ते घाबरवता? बघ भूत। भाऊ टाइम काय झाला? तुम्ही कोण आहात? हाय का आता? आता 4 वेळा तो बघ भूत, तो बघ भूत म्हणत होतास। भूत दादा आम्हाला प्लीज प्लीज आम्हाला माफ करा। मी तुमच्या पाया पडते। हो तुम्ही काय बघत बसलाय, चला आता लवकर। जागचं हालायचं नाही का? अगे हा कोणाला बोलवताय तुम्ही? हे बघ काय आलंय। कोण? जीवित माणसं? अगं बाई ओ चला तुझं लवकर। काय एवढ्या दिवसानंतर चान्स मिळाला? एवढं का चिडलेलं दादा तुम्ही? चिडून ते काय करू, जवळच येऊ देत नाही। तिला फिरायला नेलं, तिला जत्रेत नेलं, त्याच्यामुळे इथं आणलं तिला। भूतताई थांबाच। भूतताई तुम्ही मला सांगा, अशा गर्दीमध्ये रोमॅन्स करायला जमतो का? बर बर इथं भेटलं नाही कांता, बसा इथे, करा तुम्हा। आम्ही बसलो इथे, तुम्ही इथेच थांबणार आहे? हो। बाई तुमच्या समोर कसं करायचं? जाऊ दे की, भूत आहे ना। आम्ही इथे पाठीमागे टोन करते, तुम्ही चला। ये ना आता तरी। जा तिकडं, मला भीती वाटते। काय तुला एकट्यात भीती वाटती, माणसात लाज वाटते, नेमकं करू तरी काय मी? शी बाबा तुम्हाला ना काही रोमॅन्स कळतच नाही। मी नाही नाहीच म्हणतच ती, तुम्ही कशाला माघार घेताय? मला माहित कळलंच नाही ग। कसं वाटतंय? असं वाटतं तुझ्या मिठीतच मरण यावा इश्शो. आणि आपण दोघं इथंच राहावा। ऐक ए मरायचं नाही ते, आमचं जागा नको अडवा। सॉरी सॉरी। आता निघा, इथे गर्दी करू नका। किती माणसं राहतात या जागेवर? आमचं तुमचं माणसापेक्षा काय फार डिफरन्स नाहीये। या जागात 40 भूत राहतात। अर्धे दिवसा झोपतात, अर्धे रात्री। वांदा होतो सुट्टीच्या दिवशी। अगं एका जाग्यात 2 भूताला झोपायला वाटतं। मेल्यानंतर पण जागेची मारामार आहेच की। कसा व्हायचा संसार आणि कशी व्हायची लेकरं?
तुम्हाला मी सांगून ठेवतेय, जर आपला संसार नीट व्हायचा असेल तर मला चांगलं घर पाहिजे विथ सेपरेट संडास आणि बाथरूम. का फालतू हट्ट करते तू? 24 तासामधले फक्त 15 मिनिटं आपल्याला बाथरूम साठी लागतात. कशाला तुला दुसरी जागा? परत मरण्याचं गोष्टी करली. मरण्यानंतरच जागण्याचं अर्थ कळतं. बरं ते सगळं जाऊ द्या. तुम्ही मस्त एक घर घ्या, एक नवीन संसार सुरू करा. तुम्ही संसार सुरू केली की मग आम्ही येऊन तिथे बोजा बुस्तर धरून आम्ही तुमच्या घरात राहायला. म्हणजे तुम्ही आमच्याकडे राहायला येणार आहे का? येतो आपला पिक्चर सोडणार नाही. चल चल. वाह, क्या एक्टिंग की है. काजल, कुठल्या भाषेत होतं का नक्की आपलं नाटक? मराठी. तू कुठेही जात होतीस. हं? काय म्हणशील हेमंत? एकदा ती असं म्हणाली की आम्ही आहोत पॉटी मागे, आणि मग पॉटी मागे जे चालू होतं ते चालूच होतं. काजल, काय लँग्वेज ग. काय म्हणशील गायत्री, कसा होता परफॉर्मन्स तुमचा? सर, मला जसा आवडला असता होईला तसा नाही झाला नक्कीच, पण मला ना खूप ग्रांटेड घेतल्यासारखं वाटलं सर. काल संध्याकाळी जेव्हा टास्क अनाऊन्स झाला तेव्हा तिचं काहीतरी पर्सनल बिनसलं होतं. रात्री पण मी तिला म्हणलं की एकदा प्रॅक्टिस कर प्लीज, तर ती म्हणली नाही मी खूप थकली. पॉइंट बिईंग ना सर, असं एकट्याच्या अंगावरती टाकून नाही होत. जेव्हा टीम वर्क आहे तेव्हा ते टीम वर्क आहे. काय म्हणशील काजल? मला तिचं तोंड बघून ना प्रॅक्टिस पण करत नव्हतं, का शी हॅज सुपेरिटी कॉम्प्लेक्स. क्रिश तिचा पार्टनर आहे, क्रिशला विचारा सर, पवनलाही विचारू. आय डिड नॉट इंटरप्ट. तू काय म्हणशील क्रिश? खरं तर कुठेतरी काजलची चुकी आहे सर. खरंच काल खूप मेहनत घेतली. गायत्रीने मेहनत घेतली. तुझा स्वतःचा पार्टनर सांगतोय काजल की काल तू नव्हतीस. दिस इज व्हेरी स्ट्रेंज फॉर मी. मला वाटलं नव्हतं क्रिश असं बोलणार आहे, कारण की मी आता जे पण करते ना मी ह्याच्यासाठी करतेय. गावामध्ये पण जे पण मी केलं इट वॉज जस्ट फॉर. आणि आय कुड नॉट इवन ओपन, तरी पण मी धीरे धीरे वाचत होती. शी स्टूड अप अँड शी लेफ्ट. कारण तू बोलत होतीस ती वाक्य मला परत त्यांना सांगायला लागत होती. तुझ्या बोलण्याचा काही उपयोगच नव्हता. You ran away, that's what I'm saying. म्हणून मला प्रॅक्टिस करायचं नव्हतं. प्रॅक्टिस घेतल्यानंतर ही म्हणत असेल run away, तर मला नाही खेळायचा हा गेम. नको खेळू, जा बाय बाय. I'm also done now. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज